आमच्या इकडे ना हिरवे पालेभाज्या ना इतक्या महाग आहेत ना, 30 रुपयाला आणि 40 रुपयाला गड्डी आहे. आणि बटाटे होते घरी, पण बटाटे खायचा कंटाळा आला होता. बटाट्याची भाजी आम्ही सारखीच करतो. तर आज मस्त अशी चमचमीत सोयाबीनची भाजी केली होती. ती खूप मस्त झाली होती हां. एकदा या पद्धतीने करून बघा. आणि घरगुती साहित्यापासूनच आपण ही भाजी तयार केलेली आहे. तर इथं मी 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकायचं, म्हणजे सोयाबीनला छान अशी चव येते. तर 15 मिनटं सोयाबीन आपण भिजत ठेवणार आहोत. आणि एक टमॅटो आणि एक कांदा छान कापून घेतला आहे. त्याच्यामध्येच अद्रक, लसूण आणि थोडंसं कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्येच बेडगी मिरची आणि हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून हे व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे. शिजल्यावर आता हे मिक्सरमधून आपण पाणी न टाकता फिरून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा फिरून घ्यायचं आहे. मस्त असं पेस्ट आपली तयार आहे. तर बघू शकता. आता 3 ते 4 चमच तेल छान कडकडीत गरम केलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा विलायची आणि तेजपत्ता टाकला आहे. ते सगळं फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे ग्रेव्ही तयार केली होती ना, ती ग्रेव्ही टाकायची आणि काही सुके मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं. 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर सोयाबीन टाकायचं आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता.